श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेचा दिवस उपवास, स्नान, दान आणि उपासनेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असा दिवस आहे. या दिवशी चंद्र, माता लक्ष्मी, भगवान नारायण म्हणजेच विष्णू यांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार माघ पौर्णिमेला देवही स्नानासाठी पृथ्वीवर येतात. माघ पौर्णिमेला काही उपाय केल्यानं तुम्ही तुमची आर्थिक बाजू मजबूत करू शकता आणि माता लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद देखील मिळवू शकता. यामुळे आपले घर वर्षभर संपत्तीने भरलेले राहील. जाणून घेऊ उपाय. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माघ पौर्णिमेला या दिवशी स्नान करून लक्ष्मी नारायणाची एकत्र पूजा करावी आणि त्यावेळी लक्ष्मी नारायण स्तोत्राचे पठण करावे. या पाठाने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुम्हाला आशीर्वाद देतील. तुमच्या घरात सुख, शांती व समृद्धी येईल. शक्य असल्यास नदीच्या संगमात स्नान करावं. त्यानंतर पूर्वजांना पाण्याने तर्पण अर्पण करावे. पितृदेव प्रसन्न झाल्यावर कुटुंबात धन संपत्ती वाढते आणि व्यक्तीची नेहमी प्रगती होते. या दिवशी स्नान, दान केल्याने भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात. यानंतर देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी या दिवशी 11 कवड्यांवर हळद कुंकू वाहून दिवसभर या कवड्या देवापाशी एका डिशमध्ये ठेवाव्यात व त्या कवड्या दुसऱ्या दिवशी लाल वस्त्रात गुंडाळून तिजोरीत ठेवाव्यात. हा उपाय केल्यानं देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. वैवाहिक जीवन सुखाचे जावे म्हणून पती व पत्नीने मिळून रात्री चंद्रदर्शन घ्यावे आणि गाईच्या दुधानेच चंद्राला अर्घ्य अर्पण करावं. असं केल्यामुळे वैवाहिक जीवन सुखाचे जाते. माघ पौर्णिमेला एका वाटीत कच्चे दूध आणि तांदूळ घालून चंद्राला नैवेद्य नक्की दाखवावा. त्यामुळे आर्थिक अडचणी देखील दूर होतात. एका कलशामध्ये पाणी भरून त्यात दूध, अक्षता व पांढरी फुले मिक्स करावीत व त्याने चंद्राला अर्घ्य द्यावे. याने चंद्राचे सकारात्मक प्रभाव मिळण्यासाठी आपल्याला फायदा होत असतो. संपत्ती वाढवण्यासाठी माघ पौर्णिमेला संध्याकाळी देवी लक्ष्मी किंवा श्रीयंत्राची पूजा नक्कीच करावी. माता लक्ष्मीच्या पूजेमुळे कमलगठ्ठा, माळ किंवा मणी असतील तर ते देखील चालतील. लाल गुलाबाचे फूल, खीर, दुधापासून बनवलेली मिठाई, बत्ताशा इत्यादींचा समावेश नक्कीच करावा व पूजेच्या वेळी श्रीसूक्त 1 वेळा किंवा कनकधारा स्तोत्राचा एकतरी पाठ नक्कीच करावा. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.